थँक्यू मनोज. आणि सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे थँक्यू फॉर कमिंग हिअर. आम्ही आमच्या सोशल मीडिया आणि मार्केटमध्ये सगळ्यांना आणि शाळांमध्ये पण पोहोचलो होतो. तर 2 सेशनमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. एक कमी वयातल्या मुलांना 5-6 वर्षापर्यंत आणि दुसरा सेशन जो असेल तर टीन एज ॲडोलसंट मुलांसाठी आहे. आणि आमच्या क्लिनिकच्या माध्यमातून आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरून सोशल मीडियावरून याचा आम्ही प्रचार केलेला आहे आणि लेटस होप की मॅक्सिमम पालक त्याचा फायदा आहे. Apology team has gone and met the principals of the schools. शाळेच्या प्रिन्सिपलला भेटले. सध्या मुलांना जे मोबाईलचं ऍडिक्शन आहे, जंक फूडचं वगैरे या सगळ्या गोष्टी आपण पाहतोच आहोत. गेली कित्येक वर्ष यापासून सुटका कशी होईल त्याचीच उत्तर आता आपण संध्याकाळी घेत आहोत. आणि पॅनल ऑफ एक्सपर्ट बसतील. एकदम बरोबर तुम्ही म्हणालात की मोबाईल ऍडिक्शन, स्क्रीन टाइम, मॉल न्यूट्रिशन म्हणजे हल्ली खाण्याच्या म्हणजे वेळा, पद्धती आणि प्रकार बदललेले आहेत. फिजिकल ऍक्टिव्हिटीज कमी झाल्या आहेत. सकाळी उठला की शाळेत झालं की ट्युशन की गिटार क्लास, मग कराटे क्लास, मग रात्री की न्यूक्लिअर फॅमिली आईवडील कामाला जातात, रेडीमेड फूड खातात, पॅकेज फूड, प्रिझर्वेटिव्ह फूड आणि भयंकर वेगवेगळ्या प्रकारचे हेल्थ इश्यूज त्याच्यात निर्माण झाले. आणि ह्या सगळ्या मुलांनी किती खेळावं, किती झोपावं वगैरे या सगळ्या गोष्टीचा वापर आपण संध्याकाळी करणार. असं जाणवतंय की सध्या डोळ्यांच्या डॉक्टरांचे दिवस चांगले आलेले स्क्रीन टाइममुळे परिस्थिती झालेली आहे. परंतु आज ज्या पद्धतीने ही पिढी तरुणाई बर्बाद होत चाललेली आहे, असं नाही आपल्याला वाटत की याचं मूळ शोधलं पाहिजे आपण. त्या दृष्टीने हा सगळा प्रयत्न आहे. थांबवायचं कसं? पालकांना मुलांसाठी वेळ नाहीये, मुलांना रेडीमेड फूड खाण्याची सवय लागलेली आहे, पालकांना मुलाशी बोलायला वेळ नाही आहे, त्यामुळे मोबाईल हातात ठेवला की मुलाची चिडचिड थांबली जाते. हे थांबवणार कसं होतं? डॉक्टर म्हणून तुम्ही त्याच्यावर काय उपाय सुचवणार? याच्याबद्दल सर्व म्हणजे प्रगल्भ चर्चा होईल आणि त्याच्यातनं आम्हाला जे जे वाटतं, जे काही मार्गदर्शन पालकांसाठी योग्य आहे ते आम्ही त्याच्यात करणार आहोत. आणि अगदी तुम्ही बरोबर म्हणाला की ही काळाची गरज म्हणा का काय, आपण पूर्वी एकत्र कुटुंब असायचं, घरी आजी आजोबा असायचे. आता तो जमाना गेला आणि आता सगळे न्यूक्लिअर फॅमिली, आई वडील कामाला जातात. काळाची गरज म्हणा, आर्थिक गरज म्हणा, जे काय आहे, पण त्याच्यातनं सुद्धा एक सुवर्ण काहीतरी काढला पाहिजे. आणि त्या दृष्टीने आपण प्रयत्न करणार आहोत आणि आमच्यामध्ये जे काही ते सगळं आम्ही पालकांपुढे मांडणार आहोत संध्याकाळी. त्याच्यात चांगलं काही त्यांनी आणि कुठेतरी सुरुवात करायला पाहिजे. वेळ लागला नाही, सुरुवाती व्हायलाच पाहिजे. त्याच्या दृष्टीनं हा सर्व बराच वेळ मला एक म्हणायचं होतं, स्लोली यू कॅन्ट एक्सपेक्ट उद्या हा चेंज येणार आहे. जसं तुम्ही विचारले होता, कुठेतरी ते अवेअरनेस सुरू झालंय की काहीतरी आमच्याकडून चुकलंय. दिस इज देअर विथ पेरेंट्स ऑल्सो. आणि बिफोर इट इज टू लेट, आय थिंक ऑल द केअरटेकर्स ऑफ द चाइल्ड, be it the parent, be it the school, because school मध्ये पण a child spends 7 to 8 hours, and pediatricians, we are responsible to guide them. But Google doctor कडे, instead of going to the Google doctor, they should approach us, and all 3 of us, parents, school and pediatricians, we can then with the society help the child and hopefully in the near future just change. हे सगळे जे चेंजेस आले ते लास्ट 20 years मध्ये आले and it is still not very late. So हे सगळं इनिशिएटिव्ह is to get that change in the society. बऱ्या प्रमाणात ऍडमिनिस्ट्रेटिव्ह वेळेस आम्ही हा सर्वे घेण्याचा विचार केला होता. त्यावेळेस two things I wanted to ask. One thing, what is the role of the Boston Children's Hospital in this? How are they going to be involved in it? And second thing, you happen to say that, like madam, you happen to say that the parents need to come and speak to you people instead of going to Google. That is what you people said right now. But the problem is, how much can parents constantly be in touch with you? Like there has to be a mechanism wherein the doubts are there. Like even I'm a parent of a teenager, and I know what all issues I face with my daughters. If I try to contact a pediatrician, the two response that I get is that take an appointment or they don't answer. So eventually, obviously, I will resort to a Google
way of finding information. How much of it is right or wrong, I realize it later on. So what is the situation? What is the provision you are as an IAP you are going to have, wherein a parent can interact with you? I'm not saying you, I'm saying with the pediatrician on a regular basis. The conclave is happening, as you said, as Mr. Gowdy said. It's a new thing, it will take time. But something has to be there where I can approach. It is not feasible for parents to take appointment of pediatrician every time. Most of the pediatrician charges around 800 to 1,000 rupees. I think I'll just answer this first, sir. Yeah. So, very rightly, like you said, it's not that we are wanting parents to come to us. We are going to the parents because many times parents don't even know what are the issues. And this is not what we are doing now for the conclave. This is something which not only Navi Mumbai Academy of Pediatrics, but Indian Academy of Pediatrics all over India is doing. If you go to the website, you will find this Dr. A. Vicharu, which was a complete program conducted on multiple issues. Just last Sunday in Navi Mumbai itself, we had a program which you can see on our YouTube channel, which addressed teen issues. It was only exclusively for teen issues with adolescent pediatrician, a developmental pediatrician and a general pediatrician. All of these sessions, as much as we can, be recorded and we uploaded for parents to see anytime they visit. Even if you Google search, you will get that. Apart from this, you said the charges of a pediatrician. All these community activities that we and that all our group of pediatricians are doing is completely free. We go in and we give our time, and we do this because we feel we are responsible for the children. This coming week also on 10th, we are conducting a session, and it just started as a group of 50-60 parents. Now the parents group has exceeded 200, not on teen issues, but on child abuse and good touch, bad touch, where parents approached us that we don't know how to speak to our child about good touch, bad touch, but the society is now changing, so help out. So we are planning. So this is not something as a सिर्फ ये हफ्ते हमने सोशल काम किया and then we don't. We have been doing this all throughout, and not only Navi Mumbai Academy of Pediatrics, Indian Academy of Pediatrics has been doing. We try to reach different places. All of us try to conduct many activities, and most of these webinars are also put up on the YouTube, our website, for all of you all to see. Okay, now if I address this question in two parts. Your first question was, what is the role of Apollo Boston Children's Hospital? So this is an academic event containing medical education, where the faculty from from Boston Children and Apollo Children's across the country are coming together. They're exchanging their research and thoughts and the protocols, and the science will be discussed, the advances in pediatric healthcare. That is the conference. This community activity, as Mangi very rightly said, that I understand the constraint that every pediatrician, when a parent calls up, but that's his profession. But at the same time, organizations like Apollo Hospital, Apollo Children's, Indian Academy of Pediatrics, Navi Mumbai chapter of Academy, we have a dedicated health education cell. And if you visit our website, there are parental guidelines, which is a huge volume, which are displayed, and there is an interactive. One could visit the IAP website and put up any question. Similarly, we have Apollo Children's, from time to time, putting up educative videos where we doctors are interviewed, and we try to address the common issues that common people face. तो हम सब हमारी तरफ से बहुत प्रयास करते हैं कि पेरेंट्स को एड्रेस किया जाए उनके अलग अलग इशू पे. एंड आपकी बात, what you say is absolutely right, that it is not possible for a parent to be in touch with his or her pediatrician every time for a small issue, but this is a collective effort which are put in, and a facility is made available on various social media and websites of Apollo Children's and Indian Academy of Pediatrics, both. तर कामगिरी म्हणून मुंबईकडे पाहिलं जातं. अनेक मोठमोठी हॉस्पिटल ही वैद्यकीय सेवेत कार्यरत आहेत आणि भारतातून नव्हे तर जगातून मुंबईचं नाव हे नामांकित आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागातून मी नुकताच एक पेशंट कॅन्सर ट्युमरचा ट्रेनमध्ये बघितला. अतिशय दयनीय अवस्था,
खारघर कॅन्सर हॉस्पिटल त्याची ट्रीटमेंट चालू होती. म्हणजे जेव्हा एखादा पेशंट डिक्लेअर होतो का याला हा आजार आहे, पूर्ण फॅमिली डिस्टर्ब होऊन जाते. पण आपण सभोवताली जेव्हा बघतो का फास्ट फूड आहे, जर जुनं खाणं होतं ते आता राहिलेलं नाहीये. म्हणजे त्याच्यामध्ये जी गुणवत्ता आहे, जी ऊर्जा आहे, ते आता आपल्या मानव जातीला मिळत नाही. मग याची काही जबाबदारी गव्हर्नमेंटची पण आहे. उत्पादन हे क्वालिटीवालं व्हायला हवं. त्या अनुषंगाने माणसाचं हेल्थ हे चांगलं राहिलं पाहिजे. आपल्या आजूबाजूच्या स्कूल परिसरात 18 अंडर मुलांना जे जे काय मिळते ते कुठेतरी थांबलं पाहिजे. आरोग्याच्या बाबतीत जसं पालकाची जबाबदारी आहे तशी सरकारची पण तेवढी जबाबदारी मी समजतो. आणि वैद्यकीय आपण एक समाजाचे डॉक्टर एक घटक म्हणून काम पाहत आहात, तर आपण अपोलो चिल्ड्रन्स आणि IAPच्या माध्यमातून सरकारला काही सुझाव भविष्यात सुचवाल का अशी अपेक्षा करतो. आणि पत्रकार हे त्यांचं काम करत असतात, तर एक डॉक्टर टेप आपण एक जबाबदार व्यक्तिमत्व मानवतेची सेवा आपण करत आहात. सरकारला यापुढे काय आपण सुझाव द्याल? याचं उत्तर मी तुम्हाला देऊ शकतो, कारण आत्ताच सरांनी सांगितलं तसं मी 2023 मध्ये अखिल भारतीय वैद्यकीय आमच्या बालरोग तज्ञ संघटनेचा अध्यक्ष होतो. आपल्या महाराष्ट्रामध्ये मिड डे स्कूल मिल माहिती आहे सगळ्या मुलांना मध्यान्नाचं जेवण देतं, तर त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात साखर होती. म्हणजे इतकी जास्त. आणि आम्ही इथे सांगतो आता आजही संध्याकाळी एका कोणी प्रश्न विचारला तर येईलच की किती साखर ही धोकादायक आहे आपल्याला. माणसाचे 3 सगळ्यात मोठे सगळे शत्रू आहेत, साखर, मीठ आणि मैदा. तर आम्ही पत्र लिहिलं तेव्हा दीपक सर शालेय शिक्षण मंत्री होते, केसरकर. आणि आय एम व्हेरी हॅपी टू से की औरंगाबाद इकडनं गोव्यातनं सगळीकडनं पत्र केली. पण जेव्हा इंडियन अकॅडमी ऑफ पिडियाट्रिक्सचं पत्र की द अमाऊंट ऑफ शुगर इन द मिड डे स्कूल मिल दॅट यू आर गिव्हिंग, गव्हर्नमेंटने ते मागे घेतलं. म्हणजे आम्ही आमची जबाबदारी चोख पार पाडतोच, याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा. वेळोवेळी NCERTचं जेव्हा नवीन परत शालेय उपक्रम चालू झाला की मुलांनी किती झोपलं पाहिजे आणि शाळा किती वाजता, असं चाललं होतं की 6 वाजता सकाळी शाळा चालू करावी का. आम्ही म्हटलं चालणारच नाही, कारण शाळांना 2-2 शिफ्ट करायच्या असतात. 6ला शाळा चालू करून कशी चालेल, 7ला नाही. मुलांची झोप. सो पॉइंट इज की मे इट बी डाएट, मे इट बी स्लीप, मे इट बी शाळेचं ग्राउंड असावं. इंडियन अकॅडमी ऑफ पिडियाट्रिक्स, अपोलो चिल्ड्रन्स आमची जबाबदारी ओळखून आम्ही वेळोवेळी गव्हर्नमेंटलाही मार्गदर्शनाचा आमची जबाबदारी पार पाडत असतो. मग मॉर्निंगच्या शाळा बंद करण्यासाठी तुम्ही गव्हर्नमेंटला रेकमेंड करू शकता, ज्या 6-7 वाजता शाळा सुरू केल्या जातात. आपण नंतर बोलू.